युवा खेळाडूला, यंग खेळाडू आहे, युवा नेतृत्व, एक उज्ज्वल भविष्य काहेर गावाचं आणि पाटण तालुक्याचं हिमेश शिंदे सातत्याने काहेर गावासाठी हा पिच क्रिकेटपासून केलेला सुरुवात आज फुल पिचपर्यंत येऊन पोचलाय आणि दोन्ही फॉर्मॅटमध्ये त्याची गोलंदाजी आणि फलंदाजी अतिशय सर्वोत्तम राहिली आहे. तो हिमेश या मॅच मॅन ऑफ द मॅच होता. अभिनंदन. विठ्ठला देवी काहीर संघ नाणेफेकी जिंकला आणि त्यांनी स्वीकारली फलंदाजी. आमंत्रित केले सिद्धिविनायक स्पोर्ट्स हौदाचीवाडी या टीमला गोलंदाजीसाठी. चला रेस्ट तुमचा झाला असेल तर तुम्ही या, नाहीतर ज्या एनर्जीने तुम्ही पुन्हा मैदानाच्या आतमध्ये उतराल तेवढं तुमच्यासाठी देखील चांगलं आहे. कारण की एनर्जी डाऊन झाल्यानंतर काही खेळाडूंचा खेळ देखील तितका चांगला होत नाही जितका चांगला खेळ ते सुरुवातीपासून करत आलेले असतात. तर तुमच्यावरती तुम्हाला 5 मिनिटाचा कालावधी आम्ही दिलाय. तुमचा रेस्ट झाला असेल तर तुम्ही येऊ शकता, अन्यथा तुम्ही थांबू देखील शकता. राहुल दादा डीजे आणि संपूर्ण असोसिएशनच्या कमिटीकडून वेळ घेऊन तो वेळ तुम्हाला दिलाय आणि हा वेळ फक्त शनिवारच्या दिवसामध्येच भेटतो. रविवारी 5 मिनिटं म्हणजे 5 तासासारखे त्याला मोजले जातात आणि उद्याचा तसा दिवस आपल्याला तो पाहायला मिळणार आहे. कारण की मान्यवरांची मांदी आळी, मान्यवरांनी भरलेले व्यासपीठ. असं धन्यवाद अजितदादा देसाई आजच्या संपूर्ण दिवसामध्ये आमचे साथी समालोचक म्हणून ज्यांनी काम पाहिलं. उद्याच्या दिवसामध्ये आपण त्यांचा आवाज अगदी ऑफिशियल ऐकणार आहोत. आजच्या दिवसाला ते पूर्णविराम देऊन या खेळपट्टीचा विराम घेत आहेत. थँक्यू सो मच. बाराव्या खेळोडीच्या दरम्यान आपण पाहतोय काहीर संघाचे समीर शिंदे आणि यवदाचीवाडी संघाचे चेतन साराबदार हे दोन खेळाडू 12वा खेळाडू म्हणून आमच्यासोबत व्यासपीठावरती जोडलेत. 12वा खेळाडू हा भरपूर मोठा खेळाडू असतो, तिथून संघाची सुरुवात होते. 12वा खेळाडू केतन मात्रे देखील असू शकतो, 12वा खेळाडू फरदीन कासे देखील असू शकतो आणि आदर्श देखील तिथे जोडलाय 12व्या खेळाडूच्या स्वरूपामध्ये. तर संघ जिंकल्यानंतर त्यांना देखील तितकाच आनंद होतो आणि संघ हरल्यानंतर त्यांना देखील तितकंच दुःख होतं. तो असतो 12वा खेळाडू.
चला दोन्ही सलामीवर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत अजय शिंदे आणि हिमेश शिंदे. दोन्ही संघांच्या अंगावरती सामनावीरची जर्सी परिधान केलेले आपण दोन्ही खेळाडू पाहतोय, कारण की त्यांना ती जर्सी का मिळाली आहे त्या लायक त्यांनी तसा तो खेळ केलाय. फलंदाजी गोलंदाजी दोन्ही फॉर्मॅटमध्ये दोन्ही खेळाडूंनी अगदी चांगल्या चांगल्या खेळाडूंना चारो मुंड्या चित केलं. तेच दोन खेळाडू आपण पाहतोय सलामीसाठी काहीर गावाच्या अस्मितेसाठी आणि स्वाभिमानासाठी. बॉलिंग ट्रॅकवरती अशोक, त्याच्या गोलंदाजीमध्ये भरपूर आणि भन्नाट वेग आहे. पहिलाच बॉल अजय शिंदेचा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूकडे पाहतायत जरूर. राहुल तिथे चुकी करेल काय? राहुल चुकी करणार नाहीये आणि पहिल्याच बॉलवर अजय शिंदे सारखा मोठा खेळाडू मैदानाच्या बाहेर चाललाय. पहिल्याच बॉलवर मोठा फटका खेळायचा होता अजय शिंदेला जरूर, परंतु फटका फसला. सीमारेषेच्या इंचभर आतमध्ये चाललेले राहुलची तळमळ एकदाची थांबली आणि तो झेल त्याने सोपवून घेतला स्वतःच्या हातामध्ये. सुपर कॅच. संतोष शिंदे यावेळेस प्रयत्न. पुढच्या दाराला गडी उभा राहिला आणि मागच्या दाराने चोरी झाली. पहिलाच बॉल खेळत असताना संतोष शिंदे मात्र जातील मैदानाच्या बाहेर. इथे या शेवटच्या मॅच मध्ये तुम्हाला जास्ती नाही परंतु एक साधारण फायटिंग स्कोर तरी जमवावा लागेल. कमीत कमी तुम्हाला 30 धावांपर्यंत तरी पोहोचावं लागेल. त्यावेळेस कुठेतरी ही मॅच रंगतदार होईल, कारण की शेवटच्या मॅचला संध्याकाळच्या सत्रामध्ये धावा कमी होतात, परंतु त्या कमी धावा मिळवण्यासाठी भरपूर संघर्ष करावा लागतो. आता लक्ष हिमेश वरती. हॅट्रिक बॉल आहे अशोकचा, ज्यांनी मात्र आपल्या वेगाने प्रत्येकाला इम्प्रेस केलंय. इम्प्रेसिव्ह बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये. पहिल्याच सुरुवातीच्या 2 बॉल वरती 2 मोठ्या विकेट माघारी पाठवल्या. हॅट्रिक बॉल. फुल टॉस होता. सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. एक सिंगल मिळाली. सुरुवात झाली धावफलकावरती धावांची हालचाल व्हायला. हिमेश शिंदे संघाची संपूर्ण जबाबदारी उचलून आपल्या खांद्यावरती घेतली जरूर, परंतु त्या पद्धतीची फलंदाजी करावी लागेल. फुल टॉस बॉल. फुल टॉस बॉलला सरळ दिशेत खेळलाय फटका. हिमेश शिंदेच्या बॅट मधून पहिला चेंडू फेस करत असताना चौकार आलाय आणि इरादे स्पष्ट करतोय हा फलंदाज. जसा मैदानाच्या आतमध्ये आला तसा मात्र प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांवरती तुटून फाडणारी फलंदाजी त्याची आपल्याला पाहायला मिळाली. पहिलाच बॉल फेस करत असताना चौकार त्याने जरूर लगावलाय. किती फटका बसलाय. क्षेत्ररक्षक धावतील, पाठमोरा करतील चेंडूचा. उलटा झेल घेण्याचा मानस हातामधून खाली निसटला. झेल हातामधून खाली निसटला जरूर, परंतु प्रयत्न अगदी अप्रतिम होते. अप्रतिम प्रयत्न. एक धाव या बॉल वरती आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. 1च्या साहाय्याने धावफलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 6च्या घरामध्ये. ओव्हर नंबर 1चा शेवटचा बॉल. किरण ऑन स्ट्राइक. जोरकस मारायचा प्रयत्न. शेवटचा बॉल येतोय निर्धाव. पहिल्या षटकाची होते समाप्ती. अखेरीस धावा धावफलकावरती 6. 2 गडी बाद संघ विठलाई देवी क्रिकेट काहीर. अक्षय घाणेकर ऑन बॉलिंग मार्क. ओव्हर नंबर 2 मध्ये डावखोऱ्या हाताचा एक भेदक गोलंदाज. बॅटची वरची गाडा. बॉल जाईल गोशांगी क्षेत्रामध्ये. मिळेल एक सिंगल.
बॉल लगेच पाठवायचा आहे आयोजक कमिटी. रायटी लेफ्टी त्याचं कॉर्डिनेशन आणि कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतं. तो अक्षय घाणेकर डावकर हाताने बॅटिंग जरूर करतो, परंतु राईट हँडने तो बॉलिंग करत असताना अनेक चांगल्या चांगल्या फलंदाजांना त्याने रोखले. परंतु हिमेशला आता थांबून चालणार नाहीये, मजल मारायची आहे 30+ पर्यंत. तो अक्षय घाणेकर सारखा मोठा प्रश्न पुढे उभा आहे. त्या प्रश्नाच्या छाताडावरती पाय देऊन चांगली फलंदाजी करावी लागेल एक युवा फलंदाजाला. कमी गतीचा बॉल भिरकावलाय, चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत. थोडेसे बंबल नक्कीच झाले होते, परंतु त्यानंतर हा झेल पकडला गेलाय. सुपर कॅच. कोणत्याही पद्धतीची घाई आपल्याला पाहायला मिळाली नाही. ही मॅच महत्वाची आहे. तुम्ही या अगोदर सामन्यांमध्ये काय केलं ते तर महत्वाचं होतच, परंतु या सामन्यांमध्ये तुम्ही काय करणार आहात ते फार महत्वाचं आहे. कारण की इथून जो संघ जिंकेल तो जाऊन पोहोचेल बक्षीस पात्र फेरीमध्ये, आणि इथून जो संघ हरल त्याच्या तोंडाशी आलेला घास मात्र खाली पडेल. मेहनत, संघर्ष, जिद्द, चिकाटी, संयम, शांतता संपूर्णपणे हे नियम तुम्हाला या शेवटच्या मॅच मध्ये बाळगावे लागतील. सर्वांवरती लक्ष ठेवून हा सामना तुम्हाला खेळायचा आहे. कधी गोलंदाज तर कधी फलंदाज, दोन्ही बाजूने चाललेली मॅच आतापर्यंत मात्र गोलंदाज वर्चस्व गाजवत आहेत. श्याम शिंदे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये, संघाचे संघनायक. धुरा आता तुम्हाला सांभाळायचे आहे. भले चांगले चांगले फलंदाज पाठीमागे गेले असतील, अजय गेला, हिमेश गेला, संतोष गेला, परंतु श्याम अजून बाकी आहे, पिक्चर अजून बाकी आहे. श्याम शिंदेला चांगली फलंदाजी करायची आहे. एक अनुभवी खेळाडू म्हणून ज्यांची ओळख आहे. आडव्या बॅटने खेळले, फटका, चांगला स्ट्रोक आपण पाहतोय, एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत, चुकी झाली परंतु बॉल गेला गोशांकिक क्षेत्रामध्ये. एक सिंगल मिळते. यावेळेस देखील त्याच दिशेला त्या क्षेत्रामध्ये हा फटका खेळलेत. पुन्हा एकदा एक सिंगल मिळेल. कमी गतीचा बॉल, त्याच्यावरती पुन्हा एकदा एक सिंगल मिळते. एकेरी दुहेरी डावीने धावफलक पुढे सरकवत असताना आतापर्यंत जाऊन पोहोचलाय 10च्या घरामध्ये. ओव्हर नंबर 2चा शेवटचा बॉल. 10 धावा धावफलकावरती. एक मोठा फटका या बॉल वरती येणं फार गरजेचं आहे. किरण स्ट्राईक वरती आपण त्याला पाहतोय. एक मोठा फटका मॅच मध्ये मजा निर्माण करणार आहे. पुढे सरसवून मारायचा प्रयत्न, ब्लेड कट आपल्याला पाहायला मिळाला. बॅटची आतली कडा, त्यानंतर यष्ट्यांवरती चेंडू जाऊन धडकला. यष्टीचीत होतोय फलंदाज किरण. यावेळेस फटका उंच गेलाय, हवेमध्ये गेलाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत, थोडेसे लडखडले जरूर होते परंतु सावरलं स्वतःला आणि पकडली ही कॅच.
चांगला झेल आपल्याला पाहायला मिळाला, अप्रतिम झेल. यावेळेस काय झेल पकडलाय, काय झेल पकडलाय. सुपरमॅन आपल्याला यष्ट्यांच्या पाठीमागे पाहायला मिळाला. दोन्ही पाय हवेमध्ये, स्वतःच्या आवाक्या बाहेरची असलेली झेल अक्षयनी मात्र स्वतःच्या आवाक्यामध्ये जखडवून ठेवली. आणखीन एक उत्कृष्ट दर्जाची झेल इथं पूर्ण झाली. काय सामना चाललाय मैदानाच्या आतमध्ये, एकतर्फी सामना आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय दोन. पहिल्या 2 बॉलवरती मिळवल्या 2 विकेट. राहुलने हॅट्रिक बॉल पुन्हा एकदा ज्या पद्धतीने गोलंदाजी केली होती अशोकने, त्या पद्धतीने गोलंदाजी करतोय राहुल. हॅट्रिक बॉल राहुलचा. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवंतर एक एक्स्ट्रा 11च्या घरामध्ये धावफलक जाऊन थांबेल. कमी गतीचा बॉल, याही वेळेस दिशा खराब आहे. पुन्हा एकदा एक अवांतर 12च्या घरामध्ये धावफलक. लो स्कोरिंग सामना आपल्याला पाहायला मिळेल की काय. अजूनही 4 चेंडूंचा खेळ इथे बाकी आहे. 2 चेंडू झाले जरूर. हॅट्रिक बॉल अजूनही बाकी आहे राहुलचा. हो, खोलवर टप्प्याचा बॉल, तेज आणि तर्रार. निर्धाव चेंडूची समाप्ती. उर्वरित पहिल्या धावाचे 3 चेंडू इथे बाकी आहेत. सिद्धिविनायक स्पोर्ट्स औदशीवाडी गणपती बाप्पाच्या नावाने हा संघ त्यांच्या आशीर्वादाने मैदानाच्या आतमध्ये या सीझनला खेळलाय जरूर. चॅम्पियन ट्रॉफीला देखील 4th क्रमांकाचं पारितोषिक त्यांच्या वाट्याला आलं आणि याही स्पर्धेमध्ये त्यांचा खेळ आतापर्यंत अव्वल दर्जाचा राहिलाय. प्राइज मॅच आहे. कमी गतीचा बॉल, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहेत. आणखीन एक चांगला झेल, आणखीन एक चांगला कॅच झालाय पूर्ण. आणखीन एका विकेटचं होतंय पतन. आज बॅटिंग सर्वांना मिळणार आहे काहीर संघामध्ये, ते देखील महत्वाच्या मॅच मध्ये. डेंजर एंडला आहे फलंदाज, परंतु एक धाव थांबवू शकले नाही. एक धाव ते पूर्ण होते. शेवटचा बॉल पहिल्या डावाचा. धावफलक जाऊन पोहोचलाय 13च्या घरामध्ये. आडव्या बॅटने काढायचा प्रयत्न, चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. स्क्वेअर लेगला अशोक आहे, उचलून फेकी केली अगदी वेगाने. 2 धावा तर पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होणार नाहीये. शेवटच्या बॉलवरती मिळाल्या 2 धावा. 15 धावा धावफलकावरती आणि 16 धावांचं टार्गेट. 18 चेंडू मध्ये सिद्धिविनायक स्पोर्ट्स औदाचीवाडी संघाला बनवायच्या आहेत 16. बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होण्यासाठी खेळली जाणारी मॅच अशा पद्धतीने होईल विचार कदाचित कोणी केला देखील नसेल, कारण की भरपूर महत्त्वपूर्ण मॅच होती. जिंकणारा संघ कोणत्या तरी एका ट्रॉफीवरती आपलं नाव कोरणार होता, परंतु अजून मॅच संपलेली नाहीये. जोपर्यंत शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पडत नाही तोपर्यंत विजयी संघ कोणता हे सांगता येणार नाही. 16 बनवायचे आहेत, परंतु सुरुवातीच्या 2 विकेट्स माघारी परतल्या तर त्या 16 बनवताना देखील नाकी 9 येतील अशी गोलंदाजी करावी लागेल काही टीमला. आणि मॅच लवकर फिनिश करायची असेल तर पहिल्या 2 खेळाडूंना हा सामना लवकर संपवायच्या मानसाने मैदानाच्या आतमध्ये यावं लागेल. पाहूयात पुढील दुसऱ्या डावाचं चित्र कसं असेल हे पाहणं भरपूर रंजक आहे.
चला दुसऱ्या डावाला होते सुरुवात. हिमेश शिंदे पहिलाच बॉल अक्षय घाणेकरने उडवलाय. बॉल जाईल गोशंकी क्षेत्रामध्ये. चला आयोजक कमिटी लगेच बॉल पुरवायचा आहे. नवीन बॉल द्या अनिल साळुंके. चांगली गोलंदाजी करावी लागेल. अक्षय घाणेकर विरुद्ध गोलंदाजी करत असताना चांगल्या चांगल्या गोलंदाजांना घाम फुटलाय, परंतु हिमेश देखील एक कच्च्या गरूचा चेला नाहीये. चांगली गोलंदाजी सातत्याने त्याची आपण पाहतो. फटका बसलाय, चेंडू हवेमध्ये. ही कॅच भरपूर महत्वाची आहे. ओहो, हातामधून खाली निसटली, हातामधून खाली निसटली. डेंजर एंडला आहेत फलंदाज. काय घडेल मैदानाच्या आतमध्ये? एकीचं रूपांतर दुसरी मध्ये झालं जरूर. ही कॅच भरपूर महत्वाची होती. ही कॅच होती तर कदाचित मॅच देखील होती, कारण कॅच अक्षयची होती. मी नक्कीच उल्लेख केला, हिमेश देखील कच्च्या गुरुचा चेला नाहीये. फसवलं होतं परंतु क्षेत्ररक्षकाची साथ मिळाली नाही. फटका दर्जेदार, वजनदार, दमदार निघून जाईल. सीमारेषेच्या पलीकडे 6 धावेंसाठी षटकार. एका चेंडूची मागणी केली, 2 चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकले. पैसा भार आहे आयोजकांकडे. नऊ धावा धावपलिकावरती. 6ची गरज आहे विजयासाठी. या बॉलवरती मॅच 7ची गरज आहे विजयासाठी. फटका फसला आहे. अजय शिंदे प्रयत्न करेल, त्याच्या आवाक्या बाहेर मिळेल. एक सिंगल गोशंकी क्षेत्रामध्ये. 6 धावेंची गरज आता विजयासाठी. तशी तर मॅच एका चेंडूची राहिली आहे, परंतु ही मॅच फसणं थोडस अवघड आहे, मुश्किल आहे. औपचारिकता कुठेतरी पाहायला मिळेल. यावेळेस हुक केलाय. चांगला स्ट्रोक आपण पाहतोय अक्षयच्या बॅट मधून. डीपला प्रोटेक्शन आहे, प्रयत्न करतील परंतु बॉल जाईल दुसऱ्या टप्प्याला सीमारेषेच्या बाहेर. चौकार. मॅच मधली पूर्णपणे हवा निघली आहे. 2 धावेंची गरज आहे. महत्वपूर्ण सामना आणि महत्वपूर्ण मॅच मध्ये इतकी मजा आली नाही ना प्रेक्षकांना ना खेळाडूंना, परंतु मजाच आली आहे सिद्धिविनायक स्पोर्ट्स हौदाशिवाडीच्या डगआउट मध्ये. कारण आजचा स्टेटस प्रत्येकाला हवा आहे. आजची स्टोरी प्रत्येकाला हवी आहे. त्या स्टेटस साठी, त्या स्टोरीसाठी संपूर्ण संघ त्यांचा उभा राहिलाय. उभे राहून प्रतीक्षा करतायत आणि ती प्रतीक्षा या ठिकाणी अजून एकदा वाट बघावी लागेल. एका धावेची अजूनही गरज आहे विजयासाठी. एका धावेची गरज आहे विजयासाठी. 12 चेंडू आणि 1 धाव. बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होणारा कोणता संघ आपल्याला पाहायला मिळेल? यावेळीस हा बॉल शरीराचा वेध घेतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती. फुल टॉस बॉल. याही वेळेस धाव मिळणार नाही. आणखीन एक निर्धाव चेंडू. 1 धाव मिळवण्यासाठी ती मेहनत चालली आहे आणि 1 धाव आपण लेझी क्रिकेट खेळत असताना सोडून देतो. इथे फटका दर्जेदार आहे आणि बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होणारा पहिला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सिद्धिविनायक स्पोर्ट्स हौदाशिवाडी संघ.
आई विठलाई देवी चषकामध्ये बक्षीस पात्र फेरीमध्ये जाणारा पहिला संघ. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक बॅड लक. विठलाई देवी क्रिकेट संघ काही उत्तम आणि अव्वल दर्जाचा लढवय्या खेळ तुमचा राहिला, परंतु शेवटच्या मॅच मध्ये कुठेतरी प्रयत्न कमी पडले. तुम्ही खेळाडू खराब नाहीयेत, तुमचे प्रयत्न कमी पडली आहेत. झालेल्या चुकांवरती अभ्यास करा, त्यांच्यावरती लक्ष द्या आणि पुन्हा एकदा नव्या जोशाने नव्या उमेदीने मैदानामध्ये उतरा. अभिनंदन. आजचा 2 दिवसीय स्पर्धेचा पहिला दिवस या ठिकाणी यशस्वी संपन्न झाला. भेटूयात उद्या बरोबर 8 वाजता पहिला सामना चालू होईल. तरी कारळे संघाचे जितके पण खेळाडू मैदानावरती उपस्थित आहेत त्यांना सर्वांना विनंती, आपण खेळपट्टीच्या दिशेने जायचं आहे.